बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबतचा GR नुकताच निर्गमित झालेला आहे। आता नोकरी मिळणार मानधनावर। ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमतः स्वागत आहे। अजूनही ब्रह्मांड न्यूज या चॅनलला आपण सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि नवनवीन माहिती लगेचच मिळवा। प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे शासनाचे धोरण आहे। त्यामुळे वित्त विभागाच्या मान्यतेने या विभागाच्या दिनांक 18/6/2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये मेसर्स ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन निविदाकारांच्या पॅनलला 3 वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती। तसेच सदर शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या पॅनलवरील एजन्सीची सेवा शासनाच्या अन्य विभागास घेण्यास मुभा देण्यात आली होती। सदर पॅनलची 3 वर्षांची मुदत दिनांक 17/6/2017 रोजी संपुष्टात आल्यामुळे या विभागाच्या दिनांक 11/9/2017 रोजीच्या पत्राने सदर पॅनलला 3 महिन्यांची किंवा निविदा प्रक्रियेद्वारे नवीन यंत्रणेची निवड होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। दरम्यान मुदतवाढ देऊन प्रदीर्घ कालावधी झाल्यामुळे या विभागाच्या दिनांक 18/1/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर पॅनलला देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आणण्यात आली आहे। तसेच बाह्य यंत्रणेकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी या सेवा पुरवठादार पॅनलचा वापर करता येणार नाही, याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेले आहे। दरम्यान बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सीचे नवीन पॅनल नियुक्त करण्यासाठी कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली। निविदा समितीचे दिनांक 2/9/2021 ते 27/4/2022 या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली। या निविदेमध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल या 4 प्रकारच्या मनुष्यबळांचा समावेश करण्यात आला आहे। सदर निविदा प्रक्रियेमध्ये एकूण 26 निविदाकारांनी भाग घेतला होता। त्यापैकी निविदा समितीने 10 निविदाकारांना पात्र ठरवले आहे। सदर निविदाकारांच्या पॅनलला मंजुरी देण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 17/5/2022 रोजी शासनास सादर केला आहे। सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दिनांक 8 मार्च 2023 रोजीच्या बैठकीसमोर ठेवून त्यास मान्यता घेण्यात आली आहे। मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे राज्यामध्ये बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी 10 निविदाकारांपैकी 1 एजन्सी वगळून 9 एजन्सीचे म्हणजेच संस्थांचे पॅनल तयार करणे तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देण्यासाठी दिनांक 14/3/2023 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर पॅनलवरील सेवा पुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर आस्थापना इत्यादी यांना बंधनकारक करण्यात आली आहे। सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विविध संघटना, प्रशासकीय विभागांनी या शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या पॅनलमधील पुरवठादार एजन्सीमार्फत नियुक्त होणाऱ्या बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळेल व पुरवठादार एजन्सी किती सेवा शुल्क आकारतील याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नसल्यामुळे या विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे। तसेच विभागाने ठरवलेले मनुष्यबळाचे दर जास्त असल्याची बाब सुद्धा या विभागांना निदर्शनास आणली आहे। त्यामुळे वरील बाबीमध्ये स्पष्टता येणे गरजेचे असल्याने सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासन निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे। दिनांक 14/3/2023 चा शासन निर्णय तसेच या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश, शुद्धीपत्रक व अर्ध
अशासकीय पत्रे अधिक्रमित करण्यात येत आहे। राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर आस्थापना इत्यादी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रस्तावनेमध्ये नमूद 9 पुरवठादारांच्या पॅनलला खालील परिच्छेद क्रमांक 3 मधील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे। अटी काय असतील? यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद दरमहा मनुष्यबळ दरात मध्ये 20% ते 30% बचत होईल। याचा विचार करून सोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे सुधारित दर राहतील। सेवा पुरवठादार एजन्सीला परिशिष्ट अ मधील स्तंभ क्रमांक 5 मध्ये नमूद सुधारित दर मनुष्यबळ दरांपैकी 15% एवढी रक्कम सेवा शुल्क म्हणून देय राहील। सुधारित दरमहा मनुष्यबळ दराच्या उपकर असंघटित कामगार मंडळाकडे वर्ग करण्यासाठी कामगार विभागाला देय राहील। सदर 1% उपकरामधून 3% ते 5% रक्कम कामगार विभागाच्या प्रशासकीय खर्च म्हणून वापरण्यासाठी व त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे। सदर मान्यता कायम ठेवण्यात येत आहे। सुधारित दरमहा मनुष्यबळ दरांच्या 1% संकीर्ण खर्चापोटी जसे की मनुष्यबळांची वैद्यकीय तपासणी, मनुष्यबळास त्याच्या कामासाठी लागणारे विविध प्रकारचे साधन सामुग्री जसे की संगणक, प्रिंटर, स्टेशनरी इत्यादी यासाठी कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक असेल तेथे बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यास गणवेश कामाच्या स्वरूपानुसार व उपभोक्ता विभागाच्या मागणीनुसार आवश्यकतेनुसार संबंधित बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यास योग्य प्रकारचे प्रशिक्षण देणे तसेच बदली कर्मचारी तातडीने उपलब्ध व्हावेत याकरिता आवश्यक मनुष्यबळाची अतिरिक्त तुकडी फळी एजन्सीकडे ठेवणे इत्यादी पुरवठादार एजन्सीस देय राहील। नमूद केलेल्या मुद्दा क्रमांक 2, 3, 4 मधील 17% रक्कम वगळून उर्वरित 83% रक्कम प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वेतन सेवा स्वरूपात बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचारी यांना देय ठरेल। याबाबतची विगतवारी परिशिष्ट क्रमांक ब मध्ये नमूद केली आहे। सदर पॅनलला कालावधी शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 5 वर्ष राहील। तथापि या कालावधीत दरमहा मनुष्यबळाच्या दरामध्ये कोणतीही वाढ अनुज्ञेय राहणार नाही। सदर पॅनलवरील सेवा पुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर आस्थापना इत्यादी यांना बंधनकारक राहील। सदर विभागाने प्रभारी मंत्री महोदयांच्या मान्यतेने एजन्सीची नियुक्ती करावी। सेवा पुरवठादार एजन्सीमार्फत उपलब्ध करावयाचे मनुष्यबळ महाराष्ट्र राज्यातील असेल। कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राबाहेरील मनुष्यबळाचा पुरवठा सेवा पुरवठादार एजन्सींना करता येणार नाही। तसेच ज्या जिल्ह्यात सेवा पुरवठादार एजन्सीस मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावयाचे असेल त्या जिल्ह्यातील मनुष्यबळास प्राधान्य देण्यात यावे। केंद्र शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी जर केंद्र शासनाने विशिष्ट दर ठरवून दिले असतील तर केवळ त्या योजनेसाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दराने मनुष्यबळाचा पुरवठा करणे पुरवठादारांवर बंधनकारक असेल। तसेच सदर दरांमध्ये भविष्यात केंद्र शासनाकडूनही काही बदल झाल्यास त्यानुसार सुधारित दरानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देणे सेवा पुरवठादारावर बंधनकारक राहील। या आणि अशा प्रकारच्या 21 अटी व शर्ती या पुरवठादारांवर लागू राहतील। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने श्रीराम गवई, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन।